मुरगुडमध्ये सुरू असणारी खूप जुनी अशी मुलींची शाळा म्हणजेच कन्या विद्या मंदिर, पण ही शाळा आता एकाच कॅम्पसमध्ये येत असल्याचे कारण देऊन एकत्रीकरण करण्यात येणार आहे। पण या एकत्रीकरणामुळे एका वर्गाचा पट देखील वाढणार आहे। त्यामुळे आता जितके लक्ष मुलांकडे शिक्षकांना देता येत आहे ते देता येणार नाही। त्याचबरोबर सध्याची परिस्थिती बघितली तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त मुलींची शाळा ही मुलींचीच राहिली पाहिजे। मुरगुड व परिसरातील ही एकमेव मुलींची शाळा आहे, ती तशीच राहिली पाहिजे। शाळेची प्रगती पण खूप चांगली आहे, त्यामुळे ही कोणत्याही परिस्थितीत एकत्र होऊ नये अशी पालकांची व मुरगुडकरांची मागणी आहे। तसे निवेदन शाळा व्यवस्थापन कमिटीकडे दिले आहे व तसे निवेदन हे जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती व मुख्य अधिकारी यांना पण देण्यात येणार आहे व जर हे एकत्रीकरण थांबले नाही तर तीव्र आंदोलन करून असा इशाराही यावेळी सर्व पालक व मुरगुडकरांनी दिला आहे। यावेळी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेकांत जमादार यांनी शाळेला सुद्धा भेट देऊन माहिती घेतली व आपण सुद्धा यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले। त्याचबरोबर आकाश दरेकर, समीर गुरुले, प्रदीप भोपळे, विशाल सूर्यवंशी व इतर सर्व पालक, महिला पालक व व्यवस्थापन कमिटी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। कन्या विद्या मंदिर जी शाळा मुलींची शाळा आहे, त्यासाठी सर्व पालकांचे एकत्रीकरण करण्यासाठी विरोध आहे। त्याच्यासाठी आम्हाला सर्व पालकांनी स्वाक्षरी आणि विरोध आहे की करू नये म्हणून। मुलींची शाळा ही मुलींची शाळाच राहिली पाहिजे, याच्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्याकडे यांनी अर्ज केलेला आहे आणि यासाठी पूर्ण तीव्र विरोध आहे। तर आम्ही हे परिपत्रक आणि हा अर्ज आम्ही शाळा कमिटीमार्फत मुख्याध्यापक आणि नगर परिषद यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत। जीवन शिक्षण विद्या मंदिर या शाळेमध्ये एकत्रीकरण होण्या असं सर्वत्र बातमी पसरलेली आहे आणि त्याचा प्रस्ताव काल यांच्याकडे मागितलेला आहे, कन्या शाळेकडे तो प्रस्ताव मागितलेला आहे। तर आम्ही सर्व पालक मिळून या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे की कोणत्याही परिस्थितीत कन्या शाळा ही कन्या शाळाच राहिली पाहिजे, फक्त मुलींची शाळा राहिली पाहिजे। कारण मुरगुडमध्ये अशी एकमेव शाळा आहे की जी मुलींची आहे आणि पालकांचा ह्यासाठी म्हणजे तीव्र विरोध आहे आणि हा तीव्र विरोध आता असलेला आम्ही हा सर्व पालकांच्या मार्फत आम्ही शाळेच्या व्यवस्थापन कमिटीकडे आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्याचबरोबर त्या जिल्हा परिषद CO यांनाही सुद्धा देणार आहे। आणि जर हे जर प्रस्ताव नाही थांबला तर यासाठी आम्ही पूर्ण गावामार्फत सुद्धा यासाठी विरोध करणार आहे आणि ही कोणत्याही परिस्थितीत हा जे एकत्रीकरणाचा प्रस्ताव आहे हा थांबलाच पाहिजे, यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत। दोन्ही शाळा वेगळ्या असाव्या, एकत्र नसाव्या, कारण पटसंख्या कमी असल्यामुळे प्रत्येक शिक्षकांचं मुलांकडे व्यवस्थित लक्ष जाईल आणि शिक्षकांना पण कुठलाही त्रास होणार नाही। आणि एक माता पालक म्हणून माझं असं मत आहे की कन्या शाळा म्हणजे आमच्यासाठी हे सेफ आहे मुलींसाठी। या ठिकाणी आम्ही सर्व पालक या ठिकाणी जमलो आहोत की शासनाने परिपत्रक काढलं आहे की दोन्ही शाळा एकत्रीकरण करण्यासाठी। तर आमचा त्याला विरोध आहे, कारण ही मुलींची शाळा राहिली पाहिजे। गेली 60 वर्ष झाली मुलींची शाळा या ठिकाणी आहे, तिथून बऱ्याच विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या हुद्द्यावरती गेलेले आहे। आता या शाळेचं जर आपण प्रगतीपत्रक जर बघितलं तर 1ली ते 4थीपर्यंत सर्व स्पर्धा परीक्षा असतील किंवा शाळेतली प्रगती असेल तर ही चांगल्या रीतीनं या ठिकाणी ती पार पडत आहेत। तर हे आम्हाला असं वाटतं की दोन्ही शाळा एकत्रित न होता कन्या विद्या मंदिर हे एक वेगळं असलं पाहिजे। या ठिकाणी मुलीसुद्धा सेफ आहेत आणि इथले शिक्षकसुद्धा चांगले आहेत, त्यामुळे आमचा या दोन्ही एकत्रीकरणाला विरोध आहे।